नमस्कार. मी रामचंद्र गजाळे, विदर्भ शिक्षक संघ, जिल्हा स्तर कार्यवाह. आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून समायोजनाच्या संदर्भामध्ये काही गोष्टींचा उलगडा करू इच्छितो. आज 8 एप्रिल 2026 रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी जी काल यादी प्रकाशित करण्यात आलेली होती, त्या तात्पुरत्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीवरती आज आक्षेप मागवण्यात आलेले होते. बहुतांश शिक्षकांनी आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. हे आक्षेप नोंदवत असताना बरेचसे शिक्षक गोंधळलेले परिस्थितीमध्ये होते. बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं असं होतं की मी अतिरिक्त ठरत नाही, पण आपण कोणत्या आधारावरती अतिरिक्त ठरत नाही हे शिक्षकांना माहिती असणं आवश्यक आहे. आपण शासन निर्णय वाचले पाहिजेत, आपण माहिती घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं अतिरिक्त ठरण्याचे जे निकष ठरलेले आहेत की आपण आपल्या शाळेची बिंदू नामावली ही प्रमाणित असणं आवश्यक आहे. प्रमाणित म्हटल्यानंतर BCCL आपली ही बिंदू नामावली प्रमाणित असणं आवश्यक आहे. आपला कार्यभार त्या ठिकाणी बसतोय का? शालेय समिती जी आपली आहे ती अधिकृत आहे का? त्यासोबत आपली सेवा ज्येष्ठता जर डावलून आपला जर अतिरिक्त केलं जात असेल तर त्याचं उल्लंघन होत आहे का? आपला प्रवर्गामध्ये आपण किती पदं मंजूर आहेत ते महत्त्वाचं आहे. विषय कोणता आपण अध्यापन करतो ते महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण आक्षेप नोंदवायचे आहेत. आपण आक्षेप नोंदवलेले आहेत. आता जे आक्षेप आपण नोंदवलेले आहेत त्यामध्ये उद्या सुनावणी आपली आयोजित करण्यात आलेली आहे. त्या सुनावणीमध्ये या नियमबद्ध बाबींचा, कायदेशीर बाबींचा उल्लेख करूनच आपल्याला आक्षेपावर घेतलेल्या सुनावणीला सामोरं जायचं आहे. आपण जर नियमबद्ध असाल, कायदेशीर असाल, नियमानुसार अतिरिक्त होत नसाल आणि तरीसुद्धा जर आपला आक्षेप मान्य झाला नसेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षणाधिकारीसुद्धा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाहीत. नियमानुसार समायोजन प्रक्रिया पार पडेल. आपला सुनावणीमध्ये सहभाग असणं आवश्यक आहे. आपल्या कायदेशीर बाबी आपण तिथं मांडणं आवश्यक आहे. संच मान्यतेमध्ये आपल्या शाळेमध्ये एकूण किती पदे मंजूर झालेली आहेत, ते कोणत्या 5वी गटामध्ये किती पदं मंजूर झालेली आहेत, 6 ते 8 मध्ये किती झालेली आहेत, 9-10 मध्ये किती झालेली आहेत. बऱ्याच शाळेमध्ये 9-10 मध्ये शिक्षक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात, पण त्यांना वाचवण्यासाठी 6 ते 8 गटामध्ये वर्ग करून त्यांना वाचवलं जातं आणि 6 ते 8 मधल्या गटातील शिक्षकांना अतिरिक्त केले जातं. त्यासोबत आपण अध्यापन करत असलेले विषय हे शाळेमध्ये वेगळे असतात आणि त्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये आपले विषय वेगळे टाकले जातात. बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे की शाळेमध्ये आपण विज्ञान शिकवतो, शाळेमध्ये आपण इंग्रजी विषय शिकवत असतो, पण इकडे मराठी आणि समाजशास्त्र विषय टाकले जातात. त्यांना बऱ्याच शिक्षकांना मी असं विचारणा केली की असं का हे झालेलं आहे. तर आमच्या शाळेने सांगितलं की मराठी विषयाच्या जागा कमी असतात, समाजशास्त्राच्या जागा कमी असतात, म्हणून आम्ही हे विषय टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठंच जाणार नाहीत, परत तुम्ही मूळ आस्थापनेमध्ये येणार आहात. हा गैरसमज आपल्याला करून दिला जात आहे. कृपया या भूलथापांना बळी पडू नका. आपले जे विषय आपण शिकवत आहोत तेच विषय त्या ठिकाणी आहेत का? विषय बदलून आपल्याला भूलथापा दिल्या जातात आणि आपल्याला अतिरिक्त ठरवलं जातं. विनाकारण सहज कोणी कोणाला अतिरिक्त करत नसतं. अतिरिक्त करत असताना या नियमावलीचा त्यांनी वापर करायला हवा होता, ते करत नाहीत. अशा जर गोष्टी घडत असतील तर कृपया निदर्शनास आणून द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच बहुतांश शाळांमध्ये हे मुख्याध्यापक नाहीत तर प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार दिलेले प्रभारी मुख्याध्यापक आहेत. तेव्हा त्यांनीसुद्धा या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. ज्या शिक्षकांना प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार नाहीत अशा जर व्यक्ती
अतिरिक्त शिक्षक करत असतील किंवा अतिरिक्त करून त्या शिक्षकांचा प्रस्ताव पाठवत असेल शिक्षण विभागाकडे, तर शिक्षण विभागाने सुद्धा त्या शाळांचे प्रभारी मुख्याध्यापक कोण आहेत त्यांच्या स्वाक्षरी तपासण्यात याव्या. आणि जर ज्यांना प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार देण्यात आलेले नाहीत किंवा त्यांचे रद्द करण्यात आलेले आहेत, अशा जर मुख्याध्यापकांनी जर अतिरिक्त जे शिक्षकांचे प्रस्ताव पाठविले असतील तर तात्काळ शिक्षणाधिकाऱ्यांनी फेटाळून त्या संबंधित शिक्षकावरती शिस्तभंगाची कारवाई करावी, की जेणेकरून तो पुन्हा आपल्या स्वाक्षरीचा दुरुपयोग करून कोणत्या शिक्षकांचं भविष्य उद्ध्वस्त करणार नाही. त्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून व्हावा. शिक्षण विभागाला नम्र निवेदन आहे की अशा लोकांना मोकाट रान सोडू नये, त्यांना लगाम घालावा, वेळेत सावधान व्हावं. आणि अशा शिक्षकावर जर अन्याय होत असेल, अशा शिक्षकांना जर अतिरिक्त केलं असेल तर त्यांचा जे अधिकृत मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून प्रस्ताव घेण्यात यावा, ही आपणास नम्र विनंती आहे. उद्या सर्व शिक्षक आपल्या जो आक्षेप नोंदवलेला आहे त्या आक्षेपावर योग्य मार्गाने सुनावणीला सामोरे जातील. आपले आक्षेप योग्य असतील, आपला मुद्दा योग्य असेल आणि बेकायदेशीरपणे जर आपल्याला अतिरिक्त करण्यात आलं असेल आणि शिक्षण विभागाकडून ते मान्य करण्यात आलं नसेल तर त्वरित संपर्क साधा. आपल्यावर झालेला अन्याय आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.